स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी इचलकरंजीतील 2 सराईत चोरट्यांना ताब्यात घेत 2 घरफोडी आणि 1 मोटारसायकल चोरीचा असे 3 गुन्हे उघडकीस आणत एकूण 7 लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी इचलकरंजीतील 2 सराईत चोरट्यांना ताब्यात घेत 2 घरफोडी आणि 1 मोटारसायकल चोरी असे 3 गुन्हे उघडकीस आणत आरोपीकडून 61 ग्राम सोन्याचे दागिने, 92 ग्राम चांदीचे मोटारसायकल असे एकूण 7 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 10 जुलै रोजी सचिन पाटील राहणार माळी गल्ली कागल यांच्या राहत्या बंद घराचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश करून घरातील सोन्या चांदीचे दागिने असा 5,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला। याबाबत कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि पोलीस अंमलदारांचे पथक तयार करून दाखल गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता। सदर गुन्ह्याचे ठिकाणी CCTV फुटेज तसेच तांत्रिक माहितीचे विश्लेषणाद्वारे तपास सुरू असताना सदरचा गुन्हा इचलकरंजीतील सराईत गुन्हेगार विनायक कुंभार, दिलीप कांबळे यांनी केला असून ते काळे लाल रंगाचे पल्सर मोटारसायकलवरून आवळे मैदान चौक इचलकरंजी येथे येणार असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली। त्या अनुषंगाने तपास पथकाने सापळा लावून आरोपी विनायक कुंभार, दीपक यांना ताब्यात घेऊन दखल घरफोडीच्या अनुषंगाने विचारपूस केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यांना विश्वासात घेऊन कौशल्यपूर्ण तपास केला असता दाखल घरफोडीसह कागल हद्दीत आणखीन 1 घरफोडी आणि मोटारसायकल चोरी केली असल्याची कबुली दिली। आरोपींकडून 61 ग्राम सोन्याचे, 92 ग्राम चांदीचे दागिने, मोटारसायकल असा एकूण 7 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर।